मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे विभागीय कार्यालय सांगली येथून कवठेमहांकाळ येथे स्थलांतरित करण्याच्या हालचालींना लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवित कार्यालय सध्याच्या ठिकाणीच कायम ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे। कार्यकारी अभियंता गुरव, अधीक्षक अभियंता पाटोळे, खासदार विशाल पाटील, उपजिल्हाधिकारी मोरे तसेच संबंधित विभागांना हे निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की म्हैसाळ योजनेचे सर्वाधिक लाभ क्षेत्र मिरज तालुक्यात असून ते 30,372 हेक्टर आहे, तर कवठेमहांकाळचे लाभ क्षेत्र 15,577 हेक्टर आणि तासगावचे 3,198 हेक्टर आहे। त्यामुळे सर्वाधिक लाभदायक शेतकरी मिरज परिसरात असल्याने विभागीय कार्यालय सांगली येथे असणे अधिक सोयीचे आणि व्यवहार्य ठरते। सांगली हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथे रेल्वे, एसटी, विविध शासकीय कार्यालय आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत। कार्यालय कवठेमहांकाळ येथे हलवल्यास मिरज, तासगाव व इतर भागातील हजारो शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रवास करावा लागेल। तसेच पाणी वितरण, तक्रारी, नवीन जोडण्या, तांत्रिक मार्गदर्शन आणि सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कामांसाठी शेतकऱ्यांची गैरसोय वाढेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। म्हैसाळ उपसा सिंचन योजना ही हजारो शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेशी संबंधित असल्याने शेतकरी हिताचा विचार करून विभागीय कार्यालय सांगली येथेच कायम ठेवावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी संभाजीराजे पाटील, बाळासाहेब नलवडे, प्रशांत चौगुले, दीपक कवाळे, दत्तात्रय मोटे, शंकर तवटे, आदिनाथ शेट्टी, बाबासाहेब भोसले, नामदेव माने, लक्ष्मण देवकाते, सारंग माळी, महेश आवटी, संजय सकुनहट्रे, परशुराम साळुंखे, विनोद बुरुड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते।